नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर अत्यंत तातडीचा मेसेज येत आहे। आज दुपारनंतर व मध्यरात्री आज दिवसभरात या ठिकाणी 25 ते 30 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे। रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अंदाज जाणून घेणार आहोत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावात, कोणत्या भागात अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुमच्या भागात जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिला तरी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो, आज दिवसभरात आपल्याला 10 जुलै 2024 रोजी कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे ते आपण विदर्भापासून सुरुवात करू। विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, अमरावती, गोंदिया, तसेच भंडारा, गोंदिया, वर्धा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यात जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली संपूर्ण 8 जिल्हे आहेत। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वच तालुक्यामध्ये भाग बदलत ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या ठिकाणी आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। परळी, अहमदपूर, उदगीर या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। लातूर, निलंगा, तसेच धाराशिव, भूमपरंडा, वाशी, केज या संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8 जिल्हे तसेच विदर्भामध्ये संपूर्ण 11 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, सोलापूर, नगर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस आज पाहायला मिळते। बघू शकताय आपण सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये बार्शी, करमाळा, इंदापूर ढगफुटी सदृश पाऊस या भागात देखील आपल्याला पाहायला मिळते। नगर जिल्ह्यामध्ये देखील जामखेड, पाथर्डी या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। राहुरी, श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। दौंड, बारामती, जेजुरी, इंदापूर, जुन्नर, पुणे शहर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर सातारा, कराड, वरुड, विटा, जत या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तर नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे। मालेगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, जळगाव, नंदुरबार, धुळे या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता, धुळे जिल्ह्यामध्ये साक्री या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, खानदेश या संपूर्ण मित्रांनो राज्यातील महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे।